काँग्रेस तालुकाध्यक्ष संजय लघुजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली व मागे श्रीज भाऊ असेल, उत्तम बाबा बागराव असेल यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत फक्त आणि फक्त काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याच उमेदवाराच्या पाठीशी भक्कमपणे आतापर्यंतचा इतिहास आहे। 2014च्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी सरकारने या ठिकाणी दरवर्षी युवकांना 2 कोटी वर्षाला रोजगार या ठिकाणी देण्याचं आश्वासन दिलं होतं। 2 कोटी रोजगार तर सोडा, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये जे उद्योगधंदे या ठिकाणी उभे राहिले ते उद्योगधंदे देखील यांनी मोठ्या भांडवलदारांच्या घशात घातले, त्याचं खासगीकरण केलं। ज्यावेळेस आमच्या शेतकऱ्यांचा टोमॅटो मार्केटला गेला तो 1500, 1500 आणि 50 रुपयांपर्यंत कधी आला हे देखील आम्हाला समजलं नाही पाहिजे। आपण बघताना जाताना सिलेंडरला नमस्कार केला पाहिजे। काय भाव होते, आज काय भाव आहे आपण हे बघितलं पाहिजे। गॅसचे काय भाव आहे, डिझेलचे काय भाव आहे, पेट्रोलचे काय भाव आहे। ज्या प्रकारे मोदींनी भाषण केलं त्याच विरुद्धार्थी आपण या ठिकाणी आपल्याला करावं लागणार आहे। मग सर, मागच्या कालावधीमध्ये निमनवांचे एक शेतकरी होते विजय रामकृष्ण पवार, त्यांचा कांदा आदल्या दिवशी 3200 ते 3300 रुपये या ठिकाणी मार्केटला गेला। त्यावेळेस 4000 ते 4500 रुपये या ठिकाणी कांद्याचा भाव होता। त्यांना या ठिकाणी असं वाटतं की आपला कांदा अतिशय क्वालिटी आहे, आपण जर उद्या दुसऱ्या मार्केट कमिटीला गेलो तर आपला भाव अजून जास्त या ठिकाणी किमतीमध्ये विकला जाईल। परंतु रात्रीतून निर्यात बंदी झाली हे आम्हाला 100% विश्वास आहे। आपण या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून येणार आहे।